पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले राज्याचे सहकार खात्याचे मंत्री माझे ज्येष्ठ सहकारी नामदार बाळासाहेब पाटील, राज्याचे दुसरे एक प्रमुख सहकारी माजी मंत्री आमदार संजयजी बनसोडे, मराठवाड्याचे आमदार विक्रमजी काळे, शहराचे अध्यक्ष मकरंदजी सावे, ग्रामीणचे अध्यक्ष अफसर शेख, माझे सर्व प्रदेश जिल्हा पातळीवरील सन्मान्य पदाधिकारी, महिलांच्या पदाधिकारी, आपण सर्व पत्रकार मित्र, वाहिन्यांचे प्रतिनिधी, बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, सुरुवातीलाच अतिशय कमी वेळामध्ये आपल्याला निमंत्रण देऊन सुद्धा आपण सारेजण मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात आणि विशेष करून भर दुपारच्या वेळेला आलात त्याबद्दल माझ्या वतीने आणि पक्षाच्या वतीने मी आपलं मनपूर्वक या ठिकाणी स्वागतही करतो आणि आभारी मानतो. पुरोगामी महाराष्ट्राचा गौरवशाली अभिमानास्पद 65वा वर्धापन दिन 1 मे 2025 रोजी संबंध महाराष्ट्रभरामध्ये अतिशय उत्साहाने साजरा होणार आहे. आपल्या सर्वांनाच विदित आहे की संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये प्रचंड प्रमाणावरती संघर्ष झाला. 106 हुतात्म्यांना आपलं बलिदान द्यावं लागलं आणि प्रदीर्घ लढ्याच्या नंतर संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री भाग्यविधाते स्वर्गीय चव्हाण साहेबांनी देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या शुभ हस्ते तो सुवर्ण मंगल कलश महाराष्ट्राचा स्वीकारला. गेल्या 65 वर्षात महाराष्ट्राची पुरोगामी विचाराची, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या सामाजिक समतेची वाटचाल एक विकसित राज्य म्हणून देशभरात झालेली आपल्याला पाहायला मिळू शकते आहे. एकेकाळचं मुंबई राज्य त्यावेळेला विदर्भ मध्य प्रांतात होता. आपला मराठवाडा विभाग हा निजाम स्टेटमध्ये त्या ठिकाणी होता आणि मग संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीनंतर मराठी भाषिकांचं राज्य हे अस्तित्वात आलं. त्यामुळे 1 मे आपला सर्वांच्यासाठी स्वातंत्र्य दिन जशा उत्साहाने राष्ट्रभक्तीने आपण साजरा करत असतो तसं राज्य दिन सुद्धा आपण त्याच उत्साहाने त्याच भक्तिभावाने आपण साजरा करत असतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हा 65वा वर्धापन दिन मुंबईच्या ऐतिहासिक असलेल्या जांभोळी मैदानावर 1, 2, 3, 4 असे 4 दिवस महाराष्ट्र महोत्सव म्हणून साजरा करण्याचं निश्चित केलेलं आहे. जांभोळी मैदानावरती संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या अनेक सभा त्या कालावधीमध्ये झाल्या. कामगार मैदानावरती झाल्या. शिवाजी पार्कला ती ऐतिहासिक सभा त्या ठिकाणी झाली. अशा या जांभोळी मैदानावरती आम्ही हा 3 दिवस महोत्सव साजरा करत असतानाच महाराष्ट्र चांद्यापासून बांद्यापर्यंत, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मुंबई आपली राजधानी, देशाची आर्थिक राजधानी, त्याच्यामुळे आम्ही आजपासूनच मंगल कलश, जलकलश आणि माती कलश हे संबंध महाराष्ट्राच्या विविध भागातून आणण्यासाठी आम्ही एक रथ तयार केलेला आहे आणि आज पन्हाळ्याच्या ऐतिहासिक असलेल्या किल्ल्यापासून राज्याचे पक्षाचे वरिष्ठ नेते नामदार हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीमध्ये त्याची सुरुवात त्या ठिकाणी झाली. मराठवाड्याच्या भूमीमध्ये सुद्धा 28 तारखेपासून सोमवारी नरसी नामदेव या ठिकाणापासून हिंगोली जिल्ह्यातील तिथे याची सुरुवात होईल आणि त्याचा सर्व तपशीलवार कार्यक्रम हा आपल्या माहितीकरता आम्ही या निमंत्रण पत्रिकेसह त्या ठिकाणी जोडलेला आहे. विचार असा मनामध्ये आहे की शिवरायांचा महाराष्ट्र, जिजाऊंचा महाराष्ट्र, छत्रपती संभाजीराजेंचा महाराष्ट्र, त्याच्यामुळे ती गुणवैशिष्ट्यासाठीच राजमाता जिजाऊ सिंदखेड राजाला जन्माला आल्या, छत्रपती शिवाजी महाराज शिवनेरीवरती जन्माला आले, राजधानी ही रायगड किल्ल्यामध्ये झाली, छत्रपती शिवरायांच्या ऐतिहासिक असलेल्या किल्ल्यांच्या मध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माझे सर्व सहकारी त्या ठिकाणी जातील आणि तेथील नाती जी मस्तकी टिळा लावण्यासाठी आपल्याला सर्वांनाच अभिमानास्पद वाटते असं आम्ही त्या ठिकाणी नियोजन हे त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. त्याचबरोबर ती राजश्री शाहू महाराज
महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटनेचे शिल्पकार यांच्याही जन्म ठिकाणापासून तशाच पद्धतीचं कलश आणण्याचं आम्ही नियोजित त्या ठिकाणी केलेलं आहे. आपल्या महाराष्ट्र गीतात कृष्णा, कोयरा अशा नद्यांचं, गोदावरी नद्यांचं वर्णन असतं. त्यामुळे विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण, पश्चिम महाराष्ट्र या नद्यांतील पवित्र जल हे सुद्धा याच रथयात्रेच्या निमित्ताने आम्ही त्या ठिकाणी आणणार आहोत. आणि त्या त्या जिल्ह्यांतील असलेली गुणवैशिष्ट्य ही सुद्धा, तिथली धार्मिक स्थळं या ठिकाणी सुद्धा नतमस्तक होण्यासाठी आमची रथयात्रा त्या ठिकाणी जाणार आहे. स्वर्गीय चव्हाण साहेबांनी महाराष्ट्राला नेतृत्व दिलं. मारुतीराव कन्नमार, वसंतरावजी नाईक, शंकररावजी चव्हाण साहेब, वसंतदादा पाटील, आदरणीय पवार साहेब, आदरणीय बॅरिस्टर अंतुले साहेब, बाबासाहेब भोसले, शिवाजीराव निलंगेकर, सन्मान्य सुधाकररावजी नाईक, तदनंतर मनोहर जोशी, नारायण राणे, स्वर्गीय विलासरावजी देशमुख यांनी 8 वर्ष महाराष्ट्राचं नेतृत्व अतिशय सक्षमपणाने उत्तम पद्धतीने केलं. अशोक चव्हाण, तदनंतर पृथ्वीराजजी चव्हाण, देवेंद्रजी फडणवीस, उद्धवजी ठाकरे, एकनाथ शिंदे, पुन्हा एकदा देवेंद्रजी फडणवीस अशा नेतृत्वाने महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचं नेतृत्व केलं आणि आपापल्या पद्धतीने महाराष्ट्राची सेवासुद्धा त्या ठिकाणी केली. त्यामुळे माननीय मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा आजी आम्ही निमंत्रित करणार आहोत. 1 तारखेला भारतरत्न सचिन तेंडुलकर, मी आत्ताच जावेद अख्तर यांच्याशी बोललो, ज्ञानपीठ पुरस्कर्ते, दादासाहेब फाळके पुरस्कर्ते, अर्जुन अवॉर्ड पुरस्कर्ते यांच्या नावाचं सुद्धा एक स्वतंत्र दालन आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. आणि त्याचबरोबर ती वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये महनीय कामगिरीमध्ये, साहित्य, कला, क्रीडा क्षेत्रामध्ये ज्यांनी राष्ट्रीय पातळीवरती, आंतरराष्ट्रीय पातळीवरती जे काय महत्त्वपूर्ण योगदान आपल्या देशासाठी देत असताना आपल्या राज्याचं नाव उंचावलेलं आहे, अशांचं सुद्धा एक स्वतंत्र दालन आम्ही त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या ठिकाणी ठेवणार आहोत. आपल्यालाही विनंती आहे की आपल्याला शक्य झालं तर आपण येण्याचं ठरवलं तर मी आमच्या मंत्री महोदयांनाही विनंती करीन की आपल्याला घेऊन यावं. तो अविस्मरणीय असा एक क्षण आपल्या नजरेमध्ये साठवावा. कारण आपण जे बघाल तर संयुक्त महाराष्ट्रातली चळवळ नेमकी कशी उभी राहिली, त्यावेळेला कशा पद्धतीने झालं. स्वर्गीय चव्हाण साहेबांनी अन्न नागरी पुरवठा खात्याचे मंत्री असताना मोरारजीभाई देशाचे राज्याचे मुख्यमंत्री होते, त्यावेळेला त्यांना लिहिलेलं हस्ताक्षरातलं पत्र, त्याला मोरारजीभाईंनी दिलेलं उत्तर, सी.डी. देशमुखांनी लोकसभेमध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंच्या समोर संयुक्त महाराष्ट्रासाठी फेकलेला राजीनामा, असे अनेक अलौकिक असे जुने क्षण हे सुद्धा त्या दालनाच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. कारण शेवटी ही संयुक्त महाराष्ट्राची चळवळ हा महाराष्ट्राचा एक डॉक्युमेंट आहे, एक इतिहास आहे. आपल्या या राज्याला इतिहासही आहे, भूगोलही आणि भविष्य आहे. पण इतिहास ज्या पद्धतीने महाराष्ट्राचा हा स्वातंत्र्यानंतरच्या कालावधीमध्ये घडला आणि भाषावर प्रांतरचना करण्याचं निश्चित झालेलं असताना सुद्धा मराठी भाषिकांचं राज्य निर्माण होऊ शकलं नाही याची खंत मराठी भाषिकांच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणावरती झाली. त्याच्यामुळेच तो संयुक्त महाराष्ट्राचा एक जाज्वल्य इतिहास हा आपण त्या कालावधीमध्ये अनुभवला. ते पुन्हा एकदा दुर्मिळ क्षण नव्या पिढीच्या समोर यावेत, एक डॉक्युमेंट नव्या पिढीच्या समोर यावं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, मी स्वतः असेल, माझे सर्व वरिष्ठ सहकारी असतील मंत्रिमंडळातील, आम्ही ठरवलेलं आहे. आणि एक राजकीय पक्ष संयुक्त महाराष्ट्राचा आणि आपल्या राज्याचा 65वा गौरवशाली दिन महोत्सवाच्या माध्यमातून करण्याचं प्रयोजन करतो आहे. माझी आपल्या सर्वच पत्रकार मित्रांना या निमित्ताने विनंती आहे, एक व्यापक पद्धतीची प्रसिद्धी आपल्या मार्फत मराठवाड्यामध्ये मिळाली तर मराठवाड्याची गुणवैशिष्ट्य सुद्धा या मंगल कलश यात्रेच्या निमित्ताने आम्ही कसं जाणार आहोत ते आपल्याला आम्ही पूर्णपणाची साधनते माहिती दिलेली आहे. आपल्यालाही विनंती आहे की आपल्या मार्फत, आपल्या छोट्या छोट्या यूट्यूब चॅनलच्या मार्फत, आपल्या महत्त्वाच्या चॅनलच्या मार्फत ही या मराठवाड्यांच्या संतांच्या भूमीमध्ये गेली
तर आम्ही करत असलेल्या या महत्त्वपूर्ण उपक्रमास आपले आशीर्वाद, आपले सहकार्य लाभावं अशीच प्रदेशाध्यक्ष नात्याने आपल्याला विनंती आहे. पत्रकार परिषदेच्या निमित्ताने आपल्या जवळ जे मनोगत व्यक्त करायचं होतं आणि जी माहिती द्यायची होती ती मी आपल्याला दिलेली आहे. आपण मोकळेपणाने संवाद करावा अशी आपल्याला विनंती आहे. एकनाथ शिंदे यांनी कधी नव्हे ते विमानात बसणाऱ्यांना कुलगाममधून इथं आणलं, तसं राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने किमान रेल्वेच्या वतीने रेल्वेद्वारे किंवा इतर वाहनाद्वारे आणणार आहेत पर्यटकांना. एक असं ज्या दिवशी घटना घडली त्याच वेळेला राज्याचे उपमुख्यमंत्री वारोमध्ये बसून सर्वच पर्यटकांच्या जवळ संपर्क करत होते. मी स्वतः त्याला दिल्लीत होतो. मलाही घटना कानावरती आल्याच्यानंतर माझ्या जिल्ह्यातील किंवा जिल्ह्यातील अनेक नातेवाईक सुद्धा ज्या ठिकाणी पहलगामला किंवा श्रीनगरला होते त्यांच्याशी संपर्क केला. राज्य सरकारने आणि भारत सरकारने तातडीने उपाययोजना केली होती. म्हणून मुरलीधर मोहोळ जे आज त्या खात्याचे मंत्री आहेत त्यांच्याशी आमचा संपर्क झाला. राज्य सरकारने सुद्धा विमान त्या ठिकाणी पाठवली. क्षणोक्षणी आमच्या सर्वांचा संपर्क होता. त्यामुळे पर्यटक सुखरूपपणाने कशी येतील याची व्यवस्था सरकारच्या माध्यमातून आणि आम्ही सुद्धा मंडळी आपापल्या पर्यंत त्या ठिकाणी करत आलो. राज्याचे अनेक महत्त्वाचे प्रश्न आपण सोडवले, पण तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री पदाचा पिढा मात्र सुटत नाही. काय कारण आहे? मला आज या विषयावरती बोलायचं नाही, कारण तो निर्णय शेवटी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्रितपणाने बसून लवकरात लवकर घेतील अशी अपेक्षा आहे. सर, याचं काही स्मरणिका वगैरे काढणार एवढे कार्यक्रम झाले पूर्व इतिहासात, त्याचं डॉक्युमेंटेशन आम्ही करणार आहोत. ते आहे, एकदा हे झाल्याच्या नंतर आम्ही त्याची कल्पना मनामध्ये ठेवलेली आहे. त्याच्यामुळे त्या संदर्भामध्ये सुद्धा एकदा महोत्सव संपला की त्याचा पूर्णपणाने केवळ या कार्यक्रम पुरतं सीमित नव्हे तर आत्तापर्यंतची वाटचाल त्याचं एक व्यवस्थित ते डॉक्युमेंट आम्ही तयार करणार आहोत. सर, ठाकरे बंधू एकत्र येतील, ठाकरे बंधू एकत्र येतील अशी जी चर्चा सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर आता पवार कुटुंब सुद्धा एकत्र येतील या चर्चेला उदाहरण आले. काय वाटतं आपल्याला, एकत्र यायला पाहिजे? मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून या ठिकाणी एवढंच नमूद करू इच्छितो आहे की स्वर्गीय चव्हाण साहेबांच्या विचारधारेवरती बहुजन समाजाच्या व्यापक हितासाठी आमच्या धर्मनिरपेक्ष विचारधारा मनोमत ठेवत अजितदादा, प्रफुल्लभाई, मी, भुजबळ साहेब, मुश्रीफ साहेब, बाबासाहेब असतील, संजयजी आहेत, जवळपास 43 आमदारांनी एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. नरेंद्र मोदी साहेबांच्या, अमितभाईंच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये आज पुन्हा एकदा राज्यातल्या जनतेने आम्ही घेतलेल्या निर्णयावरती शिक्कामोर्तब केलं आहे. राज्यामध्ये देवेंद्रच्या नेतृत्वाखालच्या सरकारमध्ये आहोत. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एनडीएमधला सहभागाचा निर्णय हा जसा विचारपूर्वक होता तसा पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा त्याच पद्धतीने ठाम राहणार आहे. त्यामध्ये अजिबात बदल होणार नाही. ही आमचा ठरलेला निर्णय आहे आणि त्याच्या अनुषंगानेच आमची पुढची वाटचाल आहे. तुम्हाला वाटतं का तुम्ही दोन्ही पवारांसोबत तुमचा चांगला अनुभव काम करण्याचा एकत्र आले तर आणखी? शेवटी एक विषय असा आहे की ज्या विचारधारेसाठी आणि ज्या बहुजन समाजाच्या व्यापक हितासाठी आम्ही जो निर्णय घेतला एनडीएमध्ये सहभागी होण्याचा, मी मगाशीच आपल्याला नम्रतेने सांगितलं की महाराष्ट्रातल्या जनतेने आम्ही घेतलेल्या निर्णयावरती शिक्कामोर्तब केलं. नाहीतर आपल्याला कल्पना आहे की लोकसभेमध्ये आम्हाला खूप अपयश आलं, मी एकटा निवडून आलो. विधानसभेत तर आम्ही 2 अंकी संख्याही गाठणार नाही असं वातावरण खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात तयार झालं होतं. असं असताना घड्याळ्याच्या चिन्हावरती आम्ही 41 जागा जिंकून आलो. तर आम्ही त्या निर्णयावरती ठाम आहोत. आता या निर्णयाशी सहमती कोणी दाखवावी की न दाखवावी हा प्रत्येकाचा राजकीय विषय आहे. त्या विषयावरती आम्ही भाष्य करणार. अमित शहा साहेब आपल्याकडे भोजनासाठी आले होते, त्याच्यामागे काय संकेत समजायचं? संकेत नाहीत. अमितभाई आज देशाचे, इंडियाचे महत्त्वाचे राष्ट्रीय नेते आहेत. अवघ्या देशाचा मानबिंदू असलेल्या छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्याच्या निमित्ताने देशाचे कणखर गृहमंत्री आले होते. तिथून परतत असताना माझ्याकडे त्यांनी भोजनासाठी यावं अशी मी त्यांना विनंती केली. मी त्यांचा ऋणी आहे, माझं कुटुंब ऋणी आहे की त्यांनी विनंती मान्य केली. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, केंद्रीय राज्यमंत्री, राज्यातील अनेक मंत्री त्या ठिकाणी उपस्थित होते. यामधलं कुठलंही राजकारण नाही. पण अमितभाईंसारखं नेतृत्व
आघाडीतल्या किंवा एनडीएमधल्या घटक पक्षाचा सन्मान किंवा कशा पद्धतीने करतं त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे त्या दिवशी अमित भाईंनी दिलेली भेट. तर एक नरेश म्हस्केंचं एक स्टेटमेंट आलंय खासदार ठाण्याचे शिवसेना हे यात्रेपूर आता पर्यटकावर जे हल्ला झालेला आहे महाराष्ट्रातले जे पर्यटक येत आहेत ते पहिल्यांदा विमानामध्ये बसलेले आहेत. या भ्याड हल्ल्याच्या नंतर आणि या दुर्दैवी घटनेच्या नंतर मदत करण्याची भूमिका नंतर एकनाथ शिंदे तर नेहमीच अशा आपत्तीमध्ये धावून जात असतात, परंतु खासदार नरेश म्हस्के यांचं विधान हे अत्यंत दुर्दैवी आहे. कशामुळे त्याने विधान केलं ते मला माहीत नाही, परंतु ते निदान अत्यंत त्यांचं वाक्य अयोग्य होतं असं माझी स्पष्ट भूमिका आहे. लाडक्या बहिणीने तुमचं सरकार आणलेलं, पण त्या बहिणींनी अनेक योजनांचा पैसा खाऊन गेला आणि अनेक योजनावर म्हणजे तरतूद नाही किंवा कामं होत नाहीत असं म्हटलं जातं. काय कसं आहे, ही योजना जाहीर झाल्यापासूनच या योजनेच्या अंमलबजावणीबद्दल यशस्वीतेबद्दल खूप मोठ्या प्रमाणावरती अपप्रचार विरोधकांनी त्यावेळेला केला. कारण त्यांच्या लक्षात आलं की योजनेची अंमलबजावणी झाली तर महाराष्ट्रातलं राजकीय चित्र लोकसभेत जे निर्माण झालं होतं ते पूर्णपणाने बदलेल आणि त्याच्यामुळे शंका कुशंका पहिल्यापासूनच तयार त्या ठिकाणी करण्यात आला. आज ती योजनेची अंमलबजावणी सुरू आहे. निवडणुकीपूर्वी जेवढ्या महिला भगिनींना लाभ दिला जात होता त्याच्यापेक्षा जास्ती आता महिला भगिनींची संख्या वाढली. आपण तो प्रश्न विचारत की यासाठी होणाऱ्या खर्चाच्यामुळे राज्य सरकारच्या इतर योजनांच्या किंवा विकासाच्या कामाला थोडं रोख लागल्या असं आपल्याला फलित करायचं होतं. पण मला नम्रपणे सांगत आहे की देवेंद्रजी, अजितदादा, एकनाथरावच्या नेतृत्वाखालचं सरकार हे त्याच गतीने काम करण्याचा प्रयत्न करत आहे. राज्याचा अर्थसंकल्प आपण मांडला तर त्याच्यातल्या वेगवेगळ्या विभागांच्या तरतुदी या विकासाच्या कामाच्यासाठी अत्यंत नियमितपणाने जेवढ्या असतात तेवढाच त्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. त्यामुळे ही योजनाही चालू राहील आणि महाराष्ट्राचा विकासाचा वेग त्याच पद्धतीने पुढे चालू राहील. सर, अजितदादांचं एक स्टेटमेंट असं होतं की 100 दिवसामध्ये बारामती मतदारसंघात 1100 कोटी रुपये आम्ही दिले. तर असा जो विकासाचा समतोल साधण्याचा आपण शपथ घेतली असते मंत्र्यांची, सगळ्या मतदारसंघामध्ये असे पैसे दिले जातात. एक असं की मी दादांचं ते स्टेटमेंट पाहिलं ते 1100 कोटी रुपयाच्या निधीमध्ये त्यांनी जे पशुवैद्यकीय कॉलेज नेले, आणखीन काही कॉलेज नेले, ज्या कॉलेजच्या उभारणीसाठी पुढच्या कालावधीमध्ये 2-3 वर्षामध्ये जे पैसे लागणार आहेत ही रक्कम त्यांनी त्या ठिकाणी सांगितली. आणि एक आपण पाहिलं तर तसंच पशुवैद्यकीय विद्यालय बीड जिल्ह्यातल्या परळीच्या परिसरामध्ये सुद्धा मान्य झालेला आहे. त्याच्यामुळे विकासाचा समतोल आम्ही करत असतो, पण ज्या वेळेला मेडिकल कॉलेज किंवा अशा पैकी कॉलेज जातात त्यावेळेला त्यासाठी लागणारी जी काही रक्कम आहे ती मोठी दिसत असते आपल्याला आणि ती असतेच, पण त्याच्या पूर्ततेसाठी काही वर्ष जात असतात. त्यातला भाग. शेतकऱ्यांची कर्जमाफी शक्य आहे, अजितदादांनी त्याच्यावर युटर्न घेतला. युटर्न नाही घेतला. त्याने एवढंच सांगितलं की आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये जो संयुक्त जाहीरनामा महायुतीचा होता त्याच्यामध्ये ती घोषणा केलेली आहे आणि ती करण्यासंदर्भातली महायुतीची भूमिका आहेच. फक्त आता प्रत्येक योजनेची अंमलबजावणी करताना काही टप्पे करावे लागत असतात. ते टप्पे करण्याच्या दृष्टिकोनातूनच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची निर्णय प्रक्रिया सुरू आहे. बाबासाहेब, आतापर्यंत जिल्ह्यामध्ये किती कोटीच्या योजना आल्या वगैरे कधी यावर्षी सत्तेत आल्यापासून? यावर्षी बजेटमध्ये आपण तरतूदच कमी केली, पैसे नाही तर येणाऱ्या पावसाळ्यामध्ये आपल्याला सगळ्या योजनांना मंजुरी द्यायची आहे. आता उदाहरणार्थ मागलंच काम होतं, आता आपलं चाकूरचं वसतिगृहाचं दोन्ही मंजूर झालंय. लातूरमध्ये आपण रिंग रोडच्या रस्त्यासाठी आपल्या आरोग्यासाठी कालपोरात केलेत ना पैसे. आपला जो रखडलेला प्रश्न होता ना सिव्हिलसाठी, महत्वाच्या प्रश्नाला दूर लागत नाही. लक्ष जास्त चाकूरा मथुर नाही. त्यांचंही लक्ष लातूरला राहील आणि आमचंही लक्ष लातूरला आहे. नाही बघा, सेंटर पॉइंट आमचा काळे साहेबांना विचारा, लक्षच नाही आहे ना. आता लातूर विशेष प्रेम बाबासाहेबांवर दाखवलं आपला मागलेच पैसे आता झाल्यावर. थँक्यू, धन्यवाद, थँक्यू.